रोहन आपल्या लॅपटॉपवर वाकून बसला होता. प्रोसेसरचा मंद आवाज आणि कीबोर्डवर वेगाने फिरणाऱ्या त्याच्या बोटांचा आवाज याशिवाय दुसरा कोणताही आवाज नव्हता. तो एका मोहिमेवर होता, दुसऱ्या आयामांमधील जीवांशी संपर्क साधण्यासाठी. दृढनिश्चय आणि थोड्याशा कुतूहलाने प्रेरित होऊन तो टाईप करत असताना त्याचे डोळे उत्साहाने चमकत होते. पण त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या या कृतीमुळे काहीतरी घडले होते. दुसऱ्या आयामात एक आकृती हलली. मिस्टर रोहन, त्याचेच एक पर्यायी रूप, अंधारात दबा धरून बसला होता. हा रोहन मूळ रोहनपेक्षा खूपच वेगळा होता. त्याचा चेहरा एका राक्षसी वटवाघळासारखा विकृत झाला होता. त्वचा जांभळी होती आणि त्याचे अर्धे शरीर तारा व तंत्रज्ञानाच्या जाळ्याने बनलेले होते. तो अंतरायामी खोड्यांचा बादशाह होता आणि रोहनच्या या ढवळाढवळीने त्याला एक अचूक विनोद करण्याची संधी दिली होती. एक दुष्ट हास्य करत मिस्टर रोहनने एक शक्ती बाहेर ढकलली आणि रोहनच्या प्रयोगशाळेत एक विशाल कृष्णविवरासारखे प्रवेशद्वार प्रकट झाले. रोहनचे डोळे विस्फारले आणि त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण खूप उशीर झाला होता. त्या पोकळीने त्याला आत खेचले आणि तो नाहीसा झाला. जेव्हा सर्व शांत झाले तेव्हा रोहन त्याच्या लॅबमध्ये पुन्हा दिसला, एका 2D कार्टून पात्रात रूपांतरित झालेला. तो त्याच्या सपाट पिक्सेलेटेड हातांकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर धक्का आणि भीती स्पष्ट दिसत होती. काय घडले आहे हे लक्षात येताच त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मिस्टर रोहनचे ते दुष्ट, घुमणारे हास्य लॅबभर घुमत होते. त्याने एक भयंकर खोड काढली होती, आपल्या प्रतिरूपाला एका कार्टून पात्रात बदलून. लॅबमध्ये अंधार पसरला होता, फक्त लॅपटॉपच्या स्क्रीनचा मंद प्रकाश तिथे उजाडत होता. कार्टून रोहन हुंदके देत होता, आपल्या या नवीन वास्तवाला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.